मुंबईकरांची एक व्यथा मांडावी लागेल। विशेष करून आज मुंबई शहरामध्ये विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावली याची प्रचंड वाट पाहिली मुंबईकरांनी। दोन्ही जेव्हा जाहीर झाल्या, आज परिस्थिती ही आहे की याची अंमलबजावणी मात्र सुरू होत नाही। विकास आराखडा 2 वर्षाच्या आत तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा एमआरटीपी मध्ये म्हटलेला आहे, परंतु विकास आराखडा या ठिकाणी बनल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला अजून 10 महिने झालेत, अजून अंमलबजावणी सुरू होत नाही। काय अडचणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांचाही या विषयातला अभ्यास आहे। पण जेव्हा एका विकास नियंत्रण नियमावलीतून पुढच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आपण जातो, म्हणजे 91 साली जी विकास नियंत्रण नियमावली आली आणि आता 2034 साली पुढचा टप्पा सुरू झाला, तेव्हा ही जी ट्रान्झिशन आहे एका धोरणातून पुढच्या नियमावलीत येतानाचा, त्यासाठीच्या काही ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक ट्रान्झिशन पॉलिसी बनवायला लागते। अध्यक्ष महोदय, 8 मे 2018 राज्य सरकारने विकास आराखड्याला मान्यता दिली। आज 10 महिने झाले, परंतु ह्या ट्रान्झिशन पॉलिसी बद्दल अजूनही खलबत ही महानगरपालिकेच्या स्तरावर चालू आहेत, अजूनही ह्या संदर्भातली क्लॅरिटी नाही। आणि त्यामुळे खूप वाट पाहून मिळालेला जो आराखडा आहे, खूप वाट पाहून मिळालेली जो डीसीआर आहे, तो इम्प्लिमेंट होत नाही, ही एक खूप मोठी अडचण। आणि त्यामुळे आज आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेन, शेवटी संपूर्ण 8-10 सेक्शन्स जी एमआरटीपीची आहे, डीपीच्या संदर्भातली, विकास आराखड्याच्या संदर्भातली, त्या प्रत्येकाला एक टाइम बाउंड वेळ दिलेला आहे। आणि प्रत्येक वेळेला हे म्हटलेलं आहे की जर का ही वेळ प्लॅनिंग अथॉरिटीने पाळली नाही तर राज्य सरकारने निर्णय घ्यावा। आणि त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे की 10 महिने जर का ट्रान्झिशन पॉलिसी बनायला वेळ लागत असेल तर कुठेतरी शासनाने यात हस्तक्षेप करावा। महानगरपालिकेकडून किमान टाइम बाउंड आम्हाला सांगावं की कधी या संदर्भातला अंमलबजावणी सुरू